खरंच इतकी थंडी आहे की काही खायला बनवायची सुद्धा इच्छा होत नाही। विचार करता करताच दुपारचे 12 वाजले। फायनली असं वाटत होतं की हॉटेलमधनं काहीतरी मागवावं, पण नको। लगेचच तुरीची डाळ मी इथे शिजायला ठेवली, त्यामध्ये हळद आणि हिंग घातलं। मध्यम आचेवरती कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेते। जिरा राईस बनवायला घेतलं। बासमती अख्खा तांदूळ काढून धुवून घेतलाय। लहान कुकरला मी हा राईस बनवून घेतेय। यामध्ये तूप घेतले साजूक, थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरायची। यावरतीच धुतलेले तांदूळ जे आहे ते काढून मस्त परतून घ्यायचे। लगेचच पाणी आणि मीठ घालून 2 शिट्ट्या करून घेतल्या। दुसरीकडे आपली डाळ जी आहे ती पण छान शिजली होती। डाळीचा कुकर थोडा थंड होते तोपर्यंत पालक निवडून घेतला आणि बारीक तो स्वच्छ धुवून चिरूनही घेतला। डाळ छान शिजली आहे। डाळीला फोडणी देण्यासाठी तेल वापरले, जिरं मोहरीची फोडणी दिली, लसूण घातलाय भरपूर बारीक चिरलेला, मिरची हिरवी मिरची वापरली, कांदा घातला। खरं तर टोमॅटो पण घालायचा पण अवेलेबल नव्हता, तर काही हरकत नाही। कांदा परतल्यानंतर मस्त पालक परतून घेतला। मीठही यामध्येच मी वापरलंय। हलकासा पालक शिजल्यानंतर बेसिक मसाले घातले, डाळ काढून घेतली। डाळीला उकळी येते तोपर्यंत एक छानसा तडका तयार केला। त्यामध्ये तूप घातले, थोडंसं जिरं वापरले, सुक्या लाल मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि काश्मीरी मिर्च, असं मस्त तडका आपला तुपावरती हा करून घेतला आणि डाळीवरती ओतला। मस्त डाळ पालक आणि जिरा राईस अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला इथं तयार झालाय। पालक घातल्यामुळे हा जो मेनू आहे तो एकदम हेल्दी बनला आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयारही झाला।